दंडवत हो. दृष्टांत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये 72 क्रमांकाचा शिंदे राणे याचा दृष्टांत आपण श्रवण करणार आहोत. हानिका देता काहीसे नाही नेघे, ऐसिये अनन्यते तव. ईश्वर आपण्या समान करीती, जैसा शिंदे राण्याचा. मागील दृष्टांतामध्ये चातकाच्या आपण बघितलं की आणिके सुखे न सेवी, ऐसे हे ज्ञान जाणुनी. आणिके सुखे जीव त्या सुखाकडे तो जात नाही, त्यालाच परमेश्वराचं उत्तम साधन होतं. आणि आनिका देता काहीसे नाही नेगे, आजच्या दृष्टांतामध्ये सांगतात की आनिका देता काहीसे नाही नेगी, म्हणजे ईश्वर साधकाला कुणी अशा प्रकारचं सुखदायक, काही आनंददायक असं काही देत जरी असेल जे नाशिवंत आहे, तरी तो साधक मात्र काहीसे नाही नेघे, म्हणजे त्यांच्याकडनं तो काही घेत नाही. आनिका देता काहीसे नाही नेघे म्हणजे त्यांच्याकडनं तो घेत नाही, तिकडे तो घेण्यासाठी तो मोहवश होत पण नाही. कितीही काही आमिष दाखवलं, असं सांगितलं जातं की अपरोक्ष ज्ञानीय जे आहेत ते अपरोक्ष ज्ञानीयांना देवता विघ्न करतात किंवा स्वतःच्या पदी घेऊन जायला येतात. सगळ्या ज्या देवता आहेत त्या येतात, परंतु ते त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही. अष्टभैरव देवता येतात, ते हालविती दंडळविती, परंतु जैसा काही तैसाची, अजिबात हालत सुद्धा नाही. आणि मग ब्रह्मतुल्य आनंद विघ्नत्वे प्रगटती, माया आणि विश्व देवता येऊन काय करतात, त्यांच्यामध्ये सरळ आनंदाचा संचार करतात. आनंद घ्या वगैरे विनंती करत नाही, आमच्या पदाला चला अशी विनंती नाही करत, सरळ ते आनंदाचा संचार करतात. आणि मग आता परमेश्वराचा आनंद कसा आहे, निर्गुण आहे, आणि हा त्रिगुण आनंद आहे. तो आनंदाचा संचार होतो. तसं ते अपरोक्ष ज्ञानी काय करतात, परमेश्वर अवताराच्या सन्निधानी येतात लगेच, आणि तिथे सेवादास्य करून तो जो काय आनंदरूपी विघ्न आहे, म्हणजे तो आनंद पण कसा आहे, विघ्नरूपीच आहे. तो आनंद जरी असला तरी त्या आनंदाकडे आपल्याला जायचं नाही. ते त्रिगुणात्मक असल्यामुळे तो आनंद आमच्यासाठी कसा आहे, विघ्नरूप आहे. जसा एखादा गोड पदार्थ आहे, तो चवीला गोड आहे, परंतु तो एखाद्यासाठी जर का वर्ज्य असेल तर त्याच्यासाठी ते विषासारखं काम करणार. तशा पद्धतीने परमेश्वराच्या आनंदाच्या समोर बाकीचा जो देवतेचा आनंद असेल, प्रपंच संबंधित आनंद असेल, जीवासंबंधित एखादा आनंद असेल, अर्थात इतर ठिकाणी आनंद हा प्रकार नसतोच, तिथे सुख असतं जे दुःख मिश्रित आहे ना. सुख कसं आहे, दुःख मिश्रित असतं. कुठलं पण जे सुख आहे ते पूर्णतः सुखदायक असतं असं नाही. तुम्ही म्हटले की आम्ही तिकडून ऑटोनी येतो, म्हणजे सुखदायकच आहे की नाही, येणं, चालायचं नाही काय नाही, परंतु पैसे द्यावे लागतात, ह्याचं काय, ते दुःखदायक आहे. बरं, आपण म्हटलं पैसे खर्च नाही करायचे पण मग चालावं लागेल, मग ते दुःखदायक आहे. म्हणजे प्रत्येक क्रियेमध्ये एक सुख आहे तर एक दुःख काहीतरी त्याच्यामध्ये दडलेलं असतं. कधीतरी आपल्याला ते लक्षात नंतर येतं की नाही नाही, सुख जरी भेटलं तरी त्याच्यासोबत एक दुःख आहेच आहे. तशा पद्धतीने परमेश्वराचा तो केवळ निरतिशय तो आनंद, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मिश्रता नाही, भेसळ नाही, केवळ आनंद तो फक्त परमेश्वराचा आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराच्या आनंदाची एकदा जर का ओढ लागली आपल्याला, तर मग आपल्याला इतर कशाचीही ओढ, कुठल्याही आनंदाची किंवा सुखाची ओढ नसणार आहे. त्याचप्रमाणे जर का तुम्हाला ईश्वराच्या नामचिंतनाची, स्मरणाची जर का गोडी लागली, त्याची जर का आनंद यायला लागला, तर तुमच्या मुखामध्ये दुसरं कुणाचंही नाम येणार नाही, फक्त देवाचंच नाम येईल. जसं महादाईचा अपोलोंच्या घरी गेल्या, त्यांना पडताळण्यासाठी की त्यांना अनुसरणाचं वरदान देवाने दिलेलं होतं,
हे काय करतायत म्हणून आतमध्ये गेल्या. त्यांच्या घरामध्ये सगळे देवतेंचं पूजन सगळं त्यांनी बघितलं आणि तिथे नाम कुठलं आलं त्यांच्या मुखात, श्री चक्रधरा म्हणून त्या बाहेर आले. ईश्वर साधकाच्या मुखामध्ये ईश्वरा व्यतिरिक्त कुणाचीही नाम साधना त्याच्या मुखामध्ये नसणार. आणि म्हणून आनिका देता म्हणजे इतरांनी काही जरी देव म्हटलं, त्या देवतेने जरी तो विघ्नाचा संचार जरी आनंदाचा संचार जरी केला, तरी देखील मात्र काय होणार आहे की ते जे अपरोक्ष ज्ञानी आहेत ते ईश्वर अवताराच्या सन्निधानी येऊन ते विघ्नाचं हरण करतात. तो आनंद ते सेवादास्याच्या माध्यमातून तो आनंद संचार झालेला तो निघून जात असतो. ऐसी अनन्यतेतव, अनन्यता, अनन्य म्हणजे अनन्य म्हणजे त्या ठिकाणी ईश्वराशिवाय दुसरं कुठलंच काही नाही. अनन्य एकमेव. जसं आपला जो पंथ आहे महानुभाव पंथ हा कसा आहे, एकनिष्ठ भक्तीचा पंथ आहे. याच्यामध्ये एकाच देवाची पूजा केल्या जाते आणि देव किती आहेत, एकच आहे आणि त्याच देवाची पूजा केली जाते. आणि तसं पाहता काही असे धर्म तुम्हाला दिसतील की ते सुद्धा एकाच देवाची पूजा करतात, परंतु काही याच्यामध्ये जे मुळामध्ये असं असतं की वेगवेगळ्या दैवतांची पूजा करण्याचे प्रथा आहे. याची पूजा कर, त्याची पूजा करा, त्याची पूजा करा. परंतु मूळ त्यांच्या शास्त्रानुसार देखील त्यांना देखील एकाच कोणाची तरी भक्ती करायची, त्यांच्या साधनेला पूर्ण करायचं, मग त्यांच्या फळाला जायचं आहे. परंतु मुळात होतं काय की तिथे गेल्यानंतर पण परत तिकडून पतन होतं आणि परत मृत्यू लोकात येतो जीव. हे जन्मोजन्मी असं चालू आहे. आपल्याला काय पाहिजे की एकनिष्ठ भक्ती करायची आहे, ती पण परमेश्वराचीच करायची आहे. आणि ती पण का करायची आहे की जन्म मरण हा जो काही फेरा आपला सुरू आहे ते आपलं थांबलं पाहिजे. आपण इकडेच म्हणजे परमेश्वराच्या मोक्षप्राप्तीला जर का गेलो की मग तिकडेच आपण राहिलो पाहिजे, परत इकडे नाही आलो पाहिजे. जसं आता तुम्ही रोज निरोपणाला इकडे येता आणि परत घरी जाता, ये जा ये जा, ह्याच्यातला सोपा मार्ग कुठला आहे, कुठला मार्ग आहे सोपा? इथेच अनुसरून घेतलं की मग येणं जाणं हा प्रकारच राहणार नाही. इथेच निरूपण, इथेच थांबायचं. म्हणजे येणं जाणं हे त्रासदायकच असतं. तसं जन्म मरण हा जो काही प्रकार आहे हा त्रासदायक आहे. आपल्याला एका ईश्वर स्वरूपाच्या प्राप्तीमध्ये, आनंदाच्या प्राप्तीमध्ये आपल्याला जायचं आहे. तर मग आपल्याला एकनिष्ठ अन्य म्हणजे इतर कुठल्याही दैवताचं पूजन करता कामा नये किंवा देवतेचं पूजन करायचं नाही. एकच साधना आपल्याला ईश्वराची करायची आहे. असं जर का केलं तर काय होतं, न ईश्वर आपल्या समान करीती, अशा जीवाला परमेश्वर आपल्या समान करतात. जैसा शिंदे राणे म्हणजे राजाचे विश्वासू कार्यकर्ते आहेत, अधिकारी आहेत राजाचे. त्यांच्या संदर्भामध्ये हा दृष्टांत स्वामींनी भट्टोबासांना सांगितलेला आहे. जेव्हा भट्टोबासांना स्वामींनी रिद्धपूर या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि त्यांना स्वामी म्हणाले की तुम्ही इथून निघून जा. ते म्हणाले देवा कुठे जाऊ, सगळं सोडून तर तुमच्याकडे आलो, आता इथून कुठे जायचं? स्वामी म्हणतात ते आम्हाला काय माहिती नाही गेलं तर तुम्हाला अशा ठिकाणी आम्ही टाकू की परत तिकडून तुम्हाला इकडे येता येणार नाही, परत तुमची आमची कधीच भेट होणार नाही. भट्टोबास घाबरले आणि त्यांनी विचार केला की कुठं जायचं बरं आता. दादोस तर कसे आहेत, म्हणजे अविधीसारखंच आहे. दादोस आणि घरी जायचं म्हटलं तर दोन्ही गोष्टी कशा आहेत, अविद्या आहे अविधी आहे. तिथे जाणे तर नाहीच, आपण तर सगळं सोडून आलोय, मग कुठे जावं? तर स्वामींनीच सांगितलेलं आहे. म्हणजे संकट काळी आपल्यावर जर का एखादं संकट आलं तर आपल्या काय कामी येतं, परमेश्वराचं शास्त्र जे आपण श्रवण केलेलं आहे ते आपल्या उपयोगी पडतं. किंवा तुम्ही काय करता, तुमच्याकडे ते शास्त्र नसेल तर तुम्ही ईश्वर साधकांना भेटता की बाबा असं असं संकट आहे, आम्ही काय करावं. ते तुम्हाला कुठला उपाय सांगतात, ईश्वराच्या संबंधितच उपाय सांगतात. ते सांगतात की देवाच्या नामाचं स्मरण करा बरं का, किंवा काहीतरी स्थानाकडे जाऊन या तुम्ही वगैरे. म्हणजे ईश्वराचा जो विधी आहे
तो ईश्वराचाच विधी तुम्हाला ते सांगत असतात, म्हणजे शास्त्रच उपयोगी येतं. तशा पद्धतीने भटोबासांच्या उपयोगी शास्त्र स्वामी सांगतात, आता चित्त ऐसे घेते पाठी अनुभवे जाणार, म्हणजे पुढे नंतर कधीतरी तुम्हाला या शास्त्राचा अनुभव येईल किंवा उपयोग होईल. तो उपयोग भटोबासांना झाला की त्यांच्या लक्षात आलं की स्वामींनी काय केलेलं आहे की नामाचे 10 ठाई या प्रकरणामध्ये स्वामींनी त्यांना श्री प्रभू अवतार सांगितलेत रिद्धपूरला, आणि त्यांना ते म्हणतात की देवा मी रिद्धपूरला जाऊ का, परमेश्वरपूरला. तेव्हा स्वामी प्रसन्न झाले आणि स्वामी म्हणतात ठीक आहे जा, परंतु आम्ही तुम्हाला बोलवल्याशिवाय तुम्ही यायचं नाही. आणि आम्ही जसं स्वामींनी आधीच त्यांना हे केलेलं होतं की आम्ही पाठवल्याशिवाय कुठे जायचं नाही आणि पाठवल्यानंतर बोलवल्याशिवाय परत यायचं नाही, हे मान्य आहे का तुम्हाला? ते म्हणाले हो ठीक आहे, काही हरकत नाही. अधीनत्व याला असं म्हणतात, ते जे म्हणतील ते. आणि आता स्वामींनी त्यांना जायला सांगितलं आणि परत हेही सांगितलं की आम्ही बोलवल्याशिवाय परत यायचं नाही. आता भट्टोबासांपुढे तर मोठं संकट निर्माण झालं, परंतु भट्टोबासांचं एकच महत्त्वपूर्ण असं आहे की ईश्वराच्या सन्निधानातनं बाहेर गेले नाहीत ते. आमच्या स्वामींच्याही सन्निधानीच आहेत, श्रीप्रभूंच्याही सन्निधानीच आहेत, दोन्ही परमेश्वराचेच अवतार आहेत. परमेश्वर एकच आहे, अवतार अनंत आहेत. तशा पद्धतीने परत सन्निधान म्हणजे विधीचं सन्निधान. स्वामींनी सांगितलेलं आहे की असन्निधानी असोनी आज्ञा प्रतिपालन करी याते सन्निधान बोलीचे. आता भट्टोबा जरी आमच्या स्वामींच्या अवताराच्या असन्निधानी जरी असले तरी स्वामींनी सांगितलेल्या विधीच्या मात्र ते सन्निधानीच आहेत. स्वामींच्या नामाचं चिंतन सुरू आहे. असं नाही की तिकडे गेले म्हणजे देवाला विसरले, असं नाही. जसं आता आपण निरूपण चालू आहे म्हणून आपलं शास्त्र चालू आहे, एकदा निरूपण संपलं की मग शास्त्राकडे आपण बघणार पण नाही का, लीळाचरित्र उघडणार नाही, सूत्रपाठ उघडणार नाही, असं आपल्या बाबतीत होतं. पण भट्टोबासांच्या बाबतीत तसं नाही झालं. भट्टोबासांना दादोसांनी पण लांब घेऊन गेले तर त्यांना उलट देवाची अपार आवडी संचरली, आवडी वाढत गेली भट्टोबासांची. आता काय झालं, स्वामींनीच त्यांना पाठवलं. श्रीप्रभू तिकडे गेले, श्रीप्रभू जिथे आहेत तिथे परमेश्वरपूरला गेले ते. तर तिथे गेल्यानंतर तरी भट्टोबासांची आवडी कमी झाली पाहिजे होती ना, तर भट्टोबासांची आवडी अधिक वाढली आणि इतकी वाढली की 6 महिने भट्टोबास तिथे होते. स्वामी काय करायचे की प्रत्येकाला सांगायचे, विचारायचे की बाबा तुम्ही परमेश्वरपुरून आलात हो, मग तिथे श्रीप्रभू कसे आहेत, निकेनी राज्य करीत असती, हो निकेनी राज्य करीत असते. मग तिथे नागदेव नावे ब्राह्मणू आहे का, हो आहे. तो कसा आहे, काय आहे? तेव्हा ते सांगायचे की देवा जी ऐसे आंघोळी दी लेखतू असे, म्हणजे ते असं बोटावर सगळं ते मोजतायत, दिवस मोजतायत. आज 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 10 दिवस झाले, 1 महिना झाला, असं दिवस ते मोजत आहेत की कधी स्वामी मला बोलवतील. आणि मग अनिके भक्तजने गोसाव्यांपासून परमेश्वरपुरासी गेली. मग परमेश्वरपुराला जाणारे कोणीतरी भक्त स्वामींना भेटले, तया हाती गोसावी सांगूनी पाठविले. स्वामींनी त्यांच्याकडे निरोप दिला भट्टोबासांसाठी. स्वामी म्हणतात तेथ नागदेवे नावे ब्राह्मण असे, तया पुढे ऐसे सांगावे येथून बोलाविल्या वांचून नाही यावे. त्यांना जाऊन भेटा आणि त्यांना सांगा देवाने निरोप पाठवलाय तुमच्यासाठी की आम्ही बोलवल्याशिवाय यायचं नाही. कदाचित काय होईल ते येऊन जातील. जसं शांताबाईसांच्या मुलगी होती एकाईसा, ती तिच्या बहिणीला सोडायला तिच्या सासरी गेली. तेव्हा काय झालं की तिला तिथून मग स्वामींच्या सन्निधानी येण्याची घाई लागली, परंतु ते काही तिचे जे बहिणीचे जे सासरकडची मंडळी आहेत त्यांना काही वेळच नाही. ते म्हणतात थांबा आमची शेतीची कामं उद्या मग आम्ही सोडतो, मग असं उद्या मग सोडतो. असं करता करता एक दिवशी ती एकाईसा स्वतःच तिकडून निघालेल्या आहेत आणि स्वामी म्हणतात बाई येई निघाले बरं का तुमच्या. ते म्हणतात देवा ती माझी काढलेली रेख नोलांडी, असं स्वामी त्यांना पुन्हा पुन्हा सांगतायत. मग आता ते येणार, पोचणार, तेव्हा स्वामींनी सांगितलं बघा आत्ता येणार बरं का तुमच्या एकाईसा. देव ते म्हणतात देवा ती येऊ शकत नाही, आणि तेवढ्यात त्या आल्या. म्हणजे परमेश्वराची आवड अशा प्रकारची असते
की त्या वेदामुळे तो जीव जो आहे तो परमेश्वराकडे चालून येतो स्वतः. किंवा मग भट्टोबासांचे मावस भाऊ होते लखोदेवबास, त्यांनी भट्टोबासांबद्दल विचारलं की सांपे नागदेवांचं काय चालू आहे बरं आता. त्यांच्या त्या मावशींनी सांगितलं, तुम्हाला माहिती नाही का, ते आता स्वामींच्या जवळ असतात आणि जसं स्वामींचं नाव त्यांनी घेतलं तसं यांना वेद झाला आणि रात्रीच्या रात्री ते विना चप्पल तसेच चालत आले, काट्या बघितल्या नाही, काही बघितलं नाही, स्वामींपर्यंत जालन्याला ते पोहोचले. अशा पद्धतीने परमेश्वराच्या संदर्भातला वेद असतो. देवगावची बाई असेल ती पाण्यावर चालत आली आहे. तशा पद्धतीने भट्टोबासांना तर वेदाच्याही पुढचे आहेत. ते बोध तर झालेलं आहे, अनुसरण झालेलं आहे, आवडी तर अपार आहे आणि त्या आवडीस्तव कदाचित भट्टोबास स्वामींनी जरी सांगितलं आम्ही बोलवल्याशिवाय यायचं नाही, तरी कदाचित काय सांगतात येऊन जातील, म्हणून स्वामींनी परत एकदा निरोप पाठवला की आम्ही बोलवल्याशिवाय येऊ नये असं त्यांना सांगा. तिये परमेश्वरपुरा गेली आणि मग त्यांनी परमेश्वरपूरला ते गेले, भट्टोबासांना भेटले आणि भट्टोबासांना तो निरोप सांगितला की देवानी सांगितलंय की बोलवल्याशिवाय यायचं नाही. आणि भट्टोबासांशी दुःख झाले आणि भट्टोबासांना खूप दुःख झालं. कोणी असे भेटायला आले की त्यांना असं वाटायचं की देवानी मला आता बोलवण्यासाठी निरोप पाठवलाय बरं का. आणि त्यांना निरोप काय मिळायचा की तुम्ही येऊ नका असं स्वामींकडनं निरोप आलेला आहे. मजविन गोसाव्यांचे काही न सरे. आणि मग भट्टोबासांना असं वाटत होतं की माझ्याशिवाय इथे सेवा करणारं कोणीच नाही, म्हणजे मी जर का नसलो तर स्वामींचे खूप काही सेवा अडून जाईल असं त्यांना वाटत होतं. परंतु आता त्यांच्या लक्षात आलं की मजविन गोसाव्यांचे काही न सरे, म्हणजे माझ्याशिवाय देवाचं काही अडत असेल का? काहीच अडत नाही देवाचं. सांगा बरं, आपल्यामुळे देवाचं अडतं की देवामुळे आपलं अडतं? आपल्यामुळे देवाचं काही अडत नाही. आपण म्हटलो की आम्ही सेवा करायला नाही येणार तर दुसरं कोणतरी परमेश्वर उभं करतील, ती सेवा मात्र राहणार नाही. कोण ना कोण तिथे उभं होतं आणि ती सेवा बरोबर त्या ठिकाणी उपयोगी लागते. आणि ज्याच्या नशिबात सेवा असते तो व्यक्ती बरोबर उपस्थित होतो. हे लक्षात घ्यायचं की आपण कुठलीही सेवा, कुठली पण सेवा असेल, परमार्गाची सेवा असेल तर ती सेवा आपण टाळायची नाही. ती सेवा आपल्याला कोण देत असतं? ते परमेश्वर देत असतात. आपल्याला वाटतं की मला यांनी फोन केला, त्यांनी फोन केला. त्यांनी तो फोन केलेला नाही आहे, त्यांनी ती सेवा नाही दिली, ती सेवा तुम्हाला देवाने दिलेली आहे. आणि म्हणून तुम्हालाच का फोन केला त्यांनी, तुम्हालाच का कळवलं? कारण की ती सेवा देवाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची म्हणून. आणि ती सेवा आपण जेव्हा नाही म्हणतो तेव्हा त्या व्यक्तीला नाही म्हणत नसतो, आपण ते देवाला नाही म्हणत असतो. आणि म्हणून आपल्याला कुठलीही सेवा प्राप्त झाल्यानंतर त्या सेवा करण्याचा प्रयत्न आपण पुरेपूर करायचा. तुम्ही जरी नाही केली, दुसरं कोण ना कोण परमेश्वराकडे भरपूर लोक आहेत असे कणवेचे, त्या जीवाला परमेश्वर तिथे उभं करतील आणि सेवा करून घेतील. कुणामुळे कुठलंही काम अडत नसतं बरं का. आणि आपल्यामुळे या जगामध्ये काहीच अडत नाही, हे पहिले लक्षात घ्यायचं. मी तर हे पण सांगतो की एखाद्या ठिकाणी मी जरी निरूपणाला नाही गेलो तर दुसरं कोणीतरी येईल. जर का तुमचं जर का ज्ञान ऐकण्याचा अधिकार असेल तर अजून कोणीतरी उत्तम अधिकाराने येतील कोणतरी. म्हणजे तुमचं मी नाही आलो म्हणून तुमचं ज्ञान होणार नाही, तुम्हाला अशातला काही भाग नाही. आणि मुळामध्येच ते माझ्यामुळे ज्ञान होतंय हेच मुळाचं वाक्य चुकीचं. हे सगळं परमेश्वरामुळे आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणजे परमेश्वर पैकीचं जेवढं काही आहे, तुम्हाला निरोप आला की देवपूजा आहे, हे सुद्धा निरोप देवानेच दिलेला असतो. किंवा काहीतरी आपल्याला इथे पदार्थ तयार करायचा आहे, परमार्ग येणार आहे, साधू संत येणार आहेत, हाही निरोप देवानेच तुमच्यापर्यंत पोहोचवलेला असतो. म्हणजे सर्व क्रियेच्या मागे, म्हणजे ही जागा जी आहे ही जागा सुद्धा परमेश्वराच्याच मनोधर्माने ती जागा तयार होत असते. एखादी धार्मिक स्थळ, धार्मिक जागा ईश्वराच्याच मनोधर्माने तयार होत असते. आणि म्हणून हे लक्षात घ्यायचं की देवाशिवाय आपलं खूप काही अडू शकतं बरं का, पदोपदी अडू शकतं. आज आपल्याला पदोपदी साह्य आहे म्हणून आपण निर्धास्तपणे चालतो आहोत, पण ज्या दिवशी साह्य होईल
एक पाऊल टाकायला सुद्धा आपल्याला मुश्किल होऊन जाईल, एवढे अडथळे एवढे दोष आपण जोडून ठेवलेले आहेत. आणि भट्टोबासांचे ते लक्षात आलं की देवाचं माझ्याशिवाय काय अडणार नाही. माते गोसावी काहीस्या बोलावू पाठविती, मला देव का बरं बोलायला पाठवतील, कधी बोलायला पाठवतील, जेव्हा माझ्यामुळे आडेल तेव्हा बोलवायला पाठवतील. आणि भट्टोबास अन्न न खाती, मग भट्टोबासांचं या विचाराने काय झालं, अन्न कमी 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 होत गेलं. जे भोजन ते रोजचं करायचे त्याच्यात कमी कमी न्यूनता त्याच्यामध्ये आलेली आहे. देह थोर तुटले, अशक्तपणा एवढा आला त्यांना. आणि मग आणिके भक्तजने परमेश्वर पुरुनी आमच्या गोसाव्यांपाशी आली. परमेश्वर पुरून कोणी भक्त मंडळी आली, स्वामींना भेटले आणि स्वामींनी श्रीप्रभूंची क्षेमवार्ता विचारली. स्वामी म्हणतात, श्रीप्रभू निकेनी राज्य करीत असती, जे जी निकेनी राज्य करीत असते. मग म्हटले, तेथ नागदेव नाव ब्राह्मणो असे, जी जी असे आहे, कैसे परी असे, कसा आहेत बरं ते. या काहीसी परीजी म्हणजे काय सांगायचं त्यांच्याबद्दल, ते लोक सांगायला लागले आता स्वामींना. आजीचे पाहेचे बोलणे, म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं आजीचे पाहेचे म्हणजे आजचे किंवा उद्याचेच हे सोबती आहेत. म्हणजे कधीही त्यांचं देह जाईल, आजही जाईल ना तर उद्या पण जाईल, परवाची गोष्टच नाही, असं त्यांचं देह झालेलं आहे, अशी त्यांची प्रकृती झालेली आहे. मग आणिके भक्तजने गेली, मग दुसरे कोणीतरी भक्तजन गेले. तया ते सर्वज्ञ म्हणतात, तेथ नागदेवे नावे ब्राह्मण असे, तया ते ऐसे म्हणावे. तिथे नागदेवे नावे ब्राह्मण आहेत, त्यांना तुम्ही असं सांगा, येथूनही तुम्हा बोलाविले असे. म्हणजे आता त्यांची ती योग्यता झालेली आहे. दुःख तळमळ आता त्यांच्या मनाला वाटायला लागलं की माझ्यामुळे देवाचं काही अडणार नाही, मी असो का नसो तिकडे. म्हणजे हे त्यांच्या लक्षात आलं. त्याच्याविषयी दुःख तळमळ आणि परमेश्वर भेटीची तळमळ तर चालूच आहे त्यांची. आणि त्याच्यामुळे काय झालं की त्यांचा जो काही दोष असेल वगैरे तो सगळा नासून गेला. म्हणजे त्या 6 महिन्याच्या कालावधीत भट्टोबासांचं एवढं दुःख झालेलं आहे भट्टोबासांकडनं, एवढी तळमळ की त्याच्यामध्ये त्यांची अनेक मोठे मोठे अडथळे कदाचित देवाने त्या काळामध्ये नासून टाकलेले आहेत. म्हणजे त्यांना पुढे घडवायचंय मडवायचंय त्या दृष्टीने. जसं तुम्हाला एखादं कडधान्य खायचं आहे, ते आत्ता खाता येतं का लगेच, आत्ताच डब्यातनं काढून लगेच खाता येतं का, त्याला कमीत कमी 6 तास भिजवावं लागतं. म्हणजे एकदा ते भिजवलं की 6 तास त्याच्याकडे बघायचंच नाही अजिबात. तशा प्रकारे 6 महिने कडधान्य 6 तास भिजवावं लागतं. भट्टोबासांना 6 महिने देवानी लक्ष दिलेलं नाहीये, यायचं नाही म्हणजे नाहीच. म्हणजे ते दुःख त्यांना दिलं कशासाठी की त्यांच्यामध्ये ते गुण यावेत, ते गुण उतरावेत, दोष निघून जावेत, आणि म्हणून ते केलेलं आहे. आणि मग स्वामींनी निरोप पाठवला, त्यांना म्हणावं की आम्ही तुम्हाला बोलवलेलं आहे, तुम्हा उतावेळ झाले असे, हे तुम्हा उतावेळ झाले असे म्हणजे तुम्हाला भेटण्यास आम्ही उतावीळ झालेलो आहोत. वस्तीच्या निघावे, निरोप भेटेल तसंच निघायचं वस्तीच्या. आणि प्रतिस्थानास यावे, पैठणला या, हा निरोप आधी सांगावा, मग श्रीप्रभूचे दर्शन घ्यावे. आणि त्या लोकांना काय सांगितलं, हा निरोप आधी भट्टोबासांना सांगायचा आणि मग श्रीप्रभूंचं दर्शन घ्यायचं. म्हणजे काय, कुठल्या वेळेला काय महत्वाचं आहे त्याला महत्व द्यायचं. महत्वाचं सगळंच आहे, परंतु त्या वेळेला महत्वाचं काय आहे ते आपल्याला त्याच वेळेला करता आलं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी श्रीप्रभूंना नंतर भेटा, पण आधी भट्टोबासांना निरोप द्या आणि मग श्रीप्रभूंचे दर्शन घ्या. मग ती परमेश्वरपुरा गेली. मग भट्टोबासा ते म्हटले, भट्टो तुम्हा गोसावी निरोप पाठविला असे. ते लोक गेले आणि त्या भट्टोबासांना ते भेटले आणि ते म्हणतात, भट्टो देवानी तुमच्यासाठी निरोप पाठवलेला आहे बरं का, असं ते लोक म्हटले. आणि भट्टोबासा धाकिन्नले, आणि भट्टोबासांच्या हृदयामध्ये एकदम खड्डा पडल्यासारखं झालं. त्यांना वाटलं काही गोसावी माते येथूनही पाठविती, म्हणजे देव आता इथून पण मला लांब पाठवतात की काय, असं त्यांना वाटायला लागलं. काही निरोप पाठविला, भट्टोबासांनी घाबरत घाबरतच विचारलं की काय निरोप पाठवला. तुमते गोसावी बोलावू पाठविले असे, स्वामींनी तुम्हाला बोलवणं पाठवलेलं आहे, तुम्हाला इकडे बोलवलेलं आहे. गोसावी म्हणती, हे तुम्हा उतावीळ झाले असे, तुम्ही वस्तीची निघावे.
प्रतिस्थानासी यावे आणि भट हरी खैले. आणि भटोबासांना खूप आनंद झाला. 6 महिन्यापासनं या निरोपाची वाट भटोबास बघत होते. तैसेची भटोबासी श्री प्रभू गोसावी यांची दंडवते घातली, श्रीचरणा लागले. श्रीप्रभूंना दंडवत केला, आज्ञा घेतली. जी जी माते गोसावी बोलावू पाठविले, तरी मी जाऊ? म्हणजे ज्या अवताराच्या सन्निधानी आहात त्यांच्याकडनं पण आज्ञा घ्यावी लागेल. त्यांनी मला बोलवलेलं आहे, तर मी जाऊ का? आओ मेला जाय जाय म्हणे. ते म्हणतात हो, काही हरकत नाही, जाय जाय. मग दंडवत करून निघाले. बैलोरा वस्ती झाली, मार्गी भिक्षा करी मागती. आता भटोबासांचा प्रवास कसा चालू आहे बघा. रिद्धपुरून पैठणला यायचं आहे पायी पायी. आणि मार्गी भिक्षा मागती म्हणजे जिथे भिक्षेची वेळ झाली तिथे भिक्षा मागायचे. उभयाची खाती, जेवायचे कसे? बसून नाही, उभ्यात जेवायचे. निद्रा ये तरी पारंबी धरुनी, उभयाची निद्रा भांजिती. आणि जर का झोप आली तर तिथे पारंबी वगैरे बघून तिथे उभ्या उभ्याच झोपायचे, की जेणेकरून गाढ झोप लागली नाही पाहिजे. कारण अशक्त जो व्यक्ती आहे तो व्यक्ती जर का झोपला तर तो कमीत कमी म्हणजे खूप वेळ झोपू शकतो तो, आणि देह अशक्त झालेला असतं. म्हणून तसं होता कामा नये आणि झोपेमध्ये वेळ जाता कामा नये. जर का आपण झोपलो 1 तास जास्त झोपलो तर 1 तास उशिरा देवाची भेट होईल. 2 तास जास्त झोपलो 2 तास उशिरा देवाची भेट होईल. म्हणजे किती भटोबा सगळा हिशोब करत आहेत. आणि जिथे असं ते पारंब्या वगैरे त्याला धरूनच झोपायचं, थोडा डोळा लागला नाही की लगेच परत निघायचं. अशा प्रकारे भटोबासांचं सुरू आहे प्रवास. रहाड गावाला आले तव गोसावी यांची गणपती मठी अवस्थान. पैठणला स्वामींचं अवस्थान आहे. आणि गोसाव्यांशी उदयाचा पूजावसर झाल्यानंतर, सकाळचा पूजावसर स्वामींचा संपन्न झालेला आहे. आणि गोसावी चासाकडे विहरणा बीजे गेले. नदीमध्ये खडकांमधनं असं एक छोटंसं ओहळसारखं निघालेलं, म्हणजे दोन्ही खडकांना म्हणजे खडकाला भेदून असं नालीसारखं त्याच्यामध्ये तयार होतं, त्याला चास असं म्हणतात. त्या ठिकाणी स्वामी गेले. भटोबाट रहाड गावीच्या वाटा आले. रहाड गावावरून पैठणला आलेले आहेत. आणि स्वामींना त्यांनी पाहिलं आणि गोसावियांकडे आले, स्वामींकडे आलेले आहेत. आणि गोसावी सावम्या बीजे गेले, म्हणजे देवाला भेटण्यासाठी ते येत आहेत. तर देव सुद्धा 2 पावलं त्यांच्यासाठी पुढे गेलेले आहेत. आणि भटोबासी गोसाव्यांशी दंडवते घातले, श्रीचरणाला लागले आणि दुःख करू लागले. स्वामींना भेटले, दंडवत घातले, श्रीचरणाला लागले, दुःख करायला लागले. 6 महिन्यांनी स्वामींची भेट झालेली आहे. स्वामी म्हणतात, उगे असा का वानरिया, येत खेव द्या, गळा भेट द्या आणि उगे असा, दुःख करू नका, आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहोत. आणि मग उठिले. गोसाव्यांची क्षेमाळ इंगण दिदले. गोसाव्यांशी आसन झाले. स्वामी खाली बसलेले आहेत. पुढा भटोबा स्वामींच्या बसलेले आहेत. लेकरू स्पुंजे ऐसे स्पुंजो लागले, म्हणजे एखादा लहान मूल जसा हुंदके देत रडतो तशा प्रकारे आचार्य श्री भटोबास रडत आहेत, दुःख करत आहेत. स्वामी म्हणतात, उगे असा गा वांद्र्या, दुःख न करा, आता येथून तुमते केव्हाही न पाठवीचे. म्हणजे उगे असा, दुःख करू नका. जर शांताबाईसा आहेत, शांताबाईसा पण जेव्हा स्वामींना प्रथम भेटलेले आहेत त्यावेळी त्यांच्याकडे भरपूर मोठं दुःख आहे सोबत. आणि ते दुःख सगळं देवापुढे मांडलं त्यांनी. कारण की दुःख देणारे लोक भरपूर असतात, पण दुःख ऐकून घेणारे लोक कमी असतात. आता दुःख ऐकून घेणारे पण लोक असतात, पण ते तुमच्या दुःखावर काही मार्ग काढणारे असतात का? एखादं तुम्ही काही समस्या सांगितली कोणाला, ते काय करता येतं नशिबाच्या पुढे, हे त्यांचं शेवटचं वाक्य असतं. पण ते तुमचं नशीब बदलू शकत नाही. परंतु परमेश्वराकडे जर का हे दुःख आपण मांडलं तर परमेश्वर पूर्णपणे आपलं जे काही नशीब आहे ते बदलू शकतात, आयुष्य बदलू शकतात आपलं. आणि परंतु शांताबाईसा देखील स्वामींकडे दुःख करते, पण ती कशाविषयी करते? स्वामींना बघितलं त्यांनी आणि ते स्वामींना म्हणतात, देवा तुमच्याच वयाचा माझाही मुलगा होता, त्याचे असेच हात होते वगैरे, असंच दिसायचा वगैरे, असं. म्हणजे तरुण व्यक्ती कोणी बघितल्यानंतर आईला आपल्या मुलाचीच आठवण येते की बा माझाही मुलगा असाच होता, त्या मुलाच्या वयाचं जर का कोणी दिसलं तर. तर अशा पद्धतीने ती दुःख करते, पण ती कोणासाठी दुःख करते?
ती मुलासाठी म्हणून दुःख करते आहे आई. परंतु स्वामी काय सांगतात, बाई दुःख करू नका, दुःख केल्यामुळे पाप लागेल आणि पापामुळे नरक होतील. आणि इथे भट्टोबास देखील दुःख करत आहेत, पण भट्टोबासाचं दुःख कोणासाठी आहे, की परमेश्वरासाठी. म्हणजे दुःखामध्ये पण फरक आहे, की आपण कशासाठी दुःख करतो आहोत, आपलं दुःख कशासाठी आहे हे लक्षात आलं पाहिजे. काही लोक अन्नदान करतात आणि त्यांना असं वाटतं की जास्तच पैसे खर्च झाले बरं, त्यांना त्याचं दुःख असतं. आणि एखाद्याला वाटतं की अजून क्रिया झाली पाहिजे होती, अजून खर्च झाला असतं तरी चाललं असतं, त्याला असं वाटतं की खूप कमी खर्च झाला, त्याला त्याचं दुःख असतं. दोघांनाही दुःखच आहे, पण एखाद्याला क्रिया अजून घडावी अशा प्रकारचं दुःख आहे, एकाला असं वाटतं की क्रिया आपली खूपच जास्त झाली बरं का, एवढं नव्हतं केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाचं असं द्वय दुःख नाही. एक शाश्वत गोष्टीसाठी दुःख आहे, एक नाशिवंत गोष्टीसाठी दुःख आहे. अन्नदानाची क्रिया असो, आपली कुठली पण सेवा दास्याची क्रिया असो, ती आपल्याकडनं उत्तमच झाली पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्यामुळे दोष निर्माण होता कामा नये, त्याच्यामध्ये उत्तमत्व त्याच्यामध्ये आलं पाहिजे. उद्दिष्टाच्याच माध्यमातून आपण आपली क्रिया उत्तम करू शकतो किंवा आपल्याचमुळे आपली क्रिया हीन पण होऊ शकते. जसं त्या सहस्त्र भोजन प्रसंगी काय झालेलं आहे, त्या ब्राह्मणाचा हेतू चांगला आहे, त्याच्या वाट्याचं श्री चक्रपाणी महाराजांनी भोजन केलेलं आहे 500 पात्र, पण त्याच्या पत्नीचा हेतू मात्र चांगला नाही. 501व्या पत्रावेळीला किंवा त्या भोजनाला स्वामींनी काय केलेलं, हात आखडता श्रीकर आखडता घेतलेला आहे आणि तिथून पुढे भोजन स्वामींनी केलं नाही. म्हणजे त्या ब्राह्मणाच्या वाट्याचं बरोबर ग्रहण केलं, पण तिच्या वाट्याचं अन्न श्री स्वामींनी ते ग्रहण केलेलं नाही आहे. म्हणजे तिच्या कलुषित हेतूमुळे तिची चांगली क्रिया होणार होती परमेश्वर अवताराच्या ठिकाणी, ती झाली नाही. अशा पद्धतीने दुःख हे आपल्याला कशासाठी करायचं आहे हे पहिले लक्षात घ्या. नाशिवंत क्रियेसाठी, व्यक्तीसाठी, वस्तूसाठी, पदार्थासाठी जर का तुम्ही दुःख केलं तर ते नरकाकडे घेऊन जाणार आपल्याला. आणि जर का ईश्वरासाठी, तेच दुःख ईश्वरासाठी केलं तर मग ते आपल्याला ईश्वर प्राप्तीकडे घेऊन जाणार. आणि म्हणूनच शांताबाईसांचं जे दुःख करणं आहे ते चुकीचं होतं. म्हणून स्वामी त्यांना सांगतात, बाई अशा प्रकारचं दुःख करू नका, नाही तर याच्यामुळे काय होईल, पाप लागेल आणि पापामुळे नरक होईल आणि नरकामध्ये दुःख भोगावं लागतं. सोन्याची फळी जर का आपण पोटाला बांधून नदीमध्ये जर का उडी मारली तर काय होईल, आपण बुडू की तरू, काय होईल? सोनं किती जमा केलं आपण आणि ते घेऊन जर का नदीमध्ये उडी मारली तर काय होईल, त्या सोन्याचं देखील वजन आहे, त्याच्यासोबत आपण बुडून जाऊ. पण लाकडाची फळी जर का असेल तर मग त्याच्यामुळे तर आपण तरून जाऊ. तसं जेवढं काही तुम्हाला जे जीव देवता प्रपंचापैकीचं जे आहे ते सगळं असंच आहे. ते सोनं वाटतं आपल्याला, पण ते सोनं तुम्हाला तारून नेणार नाही, ते बुडवणारं आहे. आणि परमेश्वर सन्निधान जे आहे ते मात्र मोचक सांगितलेलं आहे. आणि म्हणून शांताबाईसांना निरूपण केलं. हा छोटासा एक ओळीचा दृष्टांत स्वामींनी त्यांना दिला सोन्याच्या फळीचा, आणि शांताबाईसांचं दुःख हरून गेलं, निरपून गेलं. आणि मग शांताबाईसा शांत झाल्या आणि परमेश्वराच्या झाल्या. अशा पद्धतीने इथे भट्टोबास जे दुःख करतायत ते मात्र केवळ परमेश्वराच्या सन्निधानासाठी त्यांचं दुःख आहे. आणि अशामुळे अनेक पापाच्या राशी नासून जातात. अनेक अडथळे, अनधिकार, खंती जी जोडलेली असेल ती सगळी त्याच्यामध्ये नासून जात असते. असं स्वामींनी त्यांना भट्टोबासांचं सांत्वन केलेलं आहे. उगे असा गा वानऱ्या दुःख न करा, आता येथून तुमते केव्हाही न पठविजे हो. आता तुम्हाला आम्ही आमच्या सन्निधानातनं कधीच पाठवणार नाही. म्हणजे पूर्णपणे आता भट्टोबास स्वामींच्या सन्निधानी राहण्याला योग्य झालेले आहेत. आता कुठल्याच कारणामुळे स्वामी त्यांना पाठवणार तर नाहीच आहेत, परंतु ते देखील स्वतःच्या कुठल्या अकर्तृत्वामुळे स्वामींच्या पासून लांब होणार नाहीत. अशा दोन्हीकडनं गोष्टी घडत आहेत. काय म्हणतात की स्वामी भट्टोबासांना घडवतात, मडवतात, घडवलं मडवलं, परंतु कधी मडवू शकतात देव, जेव्हा भट्टोबास पण घडवायला योग्य असतील तरच मडवू शकतात.
नाही तर देव तर सगळ्यांनाच घडवायला मडवायलाच आलेले आहेत, परंतु दायंबास मात्र घडून मडून घ्यायला तयार नाहीत. मार्तंड नाहीत, काळबोटे नाहीत, सारंग पंडित नाहीत, दादोस नाहीत, कोणी स्वतःला घडून मडून घ्यायला तयार नाहीत. पण जे स्वामींच्या प्रवृत्तीला विकोट ठरले, स्वामींच्या घडवण्या मडवण्याला जे पात्र ठरले, ते मात्र घडले मडले. मग त्याच्यात भट्टोबास आहेत, महादाईस आहेत, माईम भट्ट आहेत, हे सगळे घडले मडले त्याच्यामध्ये. पण भट्टोबास मात्र विशेषत्वाने घडले मडलेले आहेत, कारण की देवाने त्यांना असं तयार करून घेतलेलं आहे. जसं त्या सुरीच्या दृष्टांतामध्ये येतं ना, ती सुरीला चांगल्या प्रकारे खरसान, तेल सान, तूप सहान, आगी अंत घाली, हे सगळं करून त्या सुरीचे सगळे दोष काढून टाकतात. आणि मग ती सुरीला चांगल्या प्रकारची मूठ वगैरे लावली की मग ते रायाला देण्याला ती योग्य होते. पण त्याच्या आधी त्या सुरीला ते आगीमध्ये जावं लागतं. खर साण्याची धार, तेल साण्याची धार, तूप साण्याची धार, हे सगळं लावावं लागतं. तेव्हा जाऊन कुठेतरी ती सुरी राजाला देण्याच्या योग्य होत असते. तसं भट्टोबासांना देखील 6 महिने स्वामींनी असंच आगी अंतू घाली, खर साने, तेल साने, तूप साने, असं सगळं झालेलं आहे. आणि मग ते ईश्वर सन्निधानी राहण्याला ते योग्य झालेले आहेत. अशा प्रकारे स्वामी म्हणतात, आता तुम्हा कुठेच आम्ही पाठवणार नाहीत. म्हणून पाठीवरी श्री करू घातला, म्हणजे पाठीवर स्वामींनी त्यांच्या श्रीकर असा ठेवलेला आहे. आणि स्वामींनी यावर त्यांना सिंदे राण्याचा दृष्टांत सांगितलेला आहे. कवणी एकू राव असे, कुणी एक राजा आहे, तो राज्यभ्रष्ट होय. तो राज्यभ्रष्ट होतो म्हणजे तो ज्या राज्यावर आहे त्या राज्यावर परकीय राजाचं कोणाचं आक्रमण होतं आणि त्याच्यामध्ये तो हारतो म्हणा, किंवा तो पळून जातो. त्या काही राजाच्या हाताला लागत नाही, तो पळून जातो. राज्य भ्रष्ट होतो म्हणजे तो त्या देशाचा राजा राहत नाही. आता तयाचा पाईक परिवार कवणी कवणा ते ओळगे, कवणी कवणा ते ओळगे. आता राजाच निघून गेला, दुसऱ्या राज्याचं राज्य इथे आलं. आता त्या राजाचा जो पाईक आणि परिवार, पाईक म्हणजे उचितत्वे सेवा करणारा, ओढविणारा, राजा जे सांगेल ते करणारा, त्याला म्हणतात पाईक. आणि परिवार म्हणजे बाकीचं सैन्य वगैरे जेवढं काय आहे तेवढं. कवणी कवणा ते ओळगे, कवणी कवणा ते ओळगे म्हणजे राजा गेल्यानंतर आता त्यांना नेतृत्वच राहिलं नाही. मग कोण कोणाकडे कामाला लागला, कोण कोणाकडे कामाला लागला, आणि कोण कोणाची ओळख सारायला लागला, म्हणजे कोण कोणाची गुलामी करायला लागला, कोण दुसऱ्याची गुलामी करायला लागला. असं जे ते आपल्या उदरनिर्वाहासाठी काही ना काही कोणाची तरी गुलामी पत्करून मोकळे झाले. सिंदेराणे ते सिंहासना वांचुनी कवणा ते ओळगती ना. परंतु त्यामध्ये राजाचा जो अधिकारी वर्ग होता त्याच्यामध्ये सिंदेराणे नावाचे, हे त्यांचं आडनाव आहे, असे नावाचे जे अधिकारी होते ते मात्र एवढे स्वाभिमानी होते की ते सिंहासना वांचुनी, म्हणजे त्या सिंहासनाचा मूळ राजा कोण आहे त्याच्याशिवाय, म्हणजे त्या राजाशिवाय कवणा ते ओळगती ना, म्हणजे कुणालाही कुणाचीही ते गुलामगिरी पत्करायला तयार नाहीत. कुणापुढेही ते आपलं म्हणजे त्यांचं जे काही राजा म्हणून त्यांना स्वीकारायला ते तयार नाहीत. इतरांना जो मूळ राजा होता तोच आपला राजा, अशा प्रकारे त्यांची ती स्वाभिमानता तिकडे दिसून येते. कवणा ते जय जय शब्दी बोलावी ती ना, आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी कुणाशी जय जय शब्द म्हणजे कुणाची तरी स्तुती करायची, मग तो 2-4 पैसे देईल वगैरे असं नाही. आपल्या उदरनिर्वाहासाठी कोणाशी तरी गोड गोड बोलायचं असतं ना. असे काही लोक असतात, उधार पैसे पाहिजे असले की ते त्या माणसाची स्तुती करतात वगैरे, अमकं टमकं येते, आणि त्यांच्याकडनं द्रव्य घेतात, त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करत राहतात. दृष्टांतामध्ये स्वामींनी तसा ऋणायताचा दृष्टांत सांगितला, सगळ्यांकडनं त्यांनी द्रव्य घेतलेलं आहे. तशा पद्धतीने उदरनिर्वाहासाठी एखाद्याशी गोडीने म्हणजे उगाचच आपलं गोड गोड बोलायचं, खोटं खोटं, आणि त्यांच्याकडनं मग ते द्रव्य प्राप्त करायचं वगैरे, असं सुद्धा देखील त्यांनी कधी केलं नाही. कवणाचे दिले नेघती, आणि जर का कुणी मदत म्हणून जरी दिले तरी ते नेघती, म्हणजे इतका स्वाभिमानी माणूस आहे, उपाशी राहील परंतु कुणाची गुलामी करणार नाही.
आणि कुणी जर दिली मदत तरी घेणार नाही. कवणाच्या हातातळी हातू नोडविती ओढविती ना, आणि कुणाच्याही हातातळी हात म्हणजे कुणापुढे हातही स्वतः पसरला नाही की आज आम्हाला हे नाही तर आम्हाला हे थोडंसं उसनं द्या वगैरे वगैरे. अजिबात कोणाकडे उधारही मागितलं नाही. एकी परीचा उद्यम मात्र करुणी आपल्या कुटुंबाचा निर्वाह करुणी असती. एकी परीचा त्यांना जमेल तो त्यांनी शेती व्यवसाय असेल म्हणा किंवा काहीतरी स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय त्यांनी करून, उद्यम म्हणजे व्यवसाय, उद्यम मात्र करुणी आपल्या कुटुंबाचा निर्वाह म्हणजे आपला जो कुटुंब आहे परिवार आहे त्यांचा निर्वाह म्हणजे त्यांचं जे काही उदरनिर्वाह वगैरे सगळे जे काही गरजा आहेत त्यांच्या जमेल तसं तो भागवतो. मग तो राव मागुता आपल्या राज्य बैसे. आता तो राजा जो पळून गेलेला आहे तो पळून नाही गेला, तो पळून गेला म्हणजे परत तो येणार आहे आणि तो परत त्यांनी ते सैन्य सगळं मिळवलं. पूर्ण ते तयारी ती युद्धाची त्यांनी त्या राजाने बाहेरच्या बाहेर केली आणि तो परत आपल्या स्वतःच्याच राज्यावर ज्यांनी कब्जा केले त्या राजावर तो चालून आला, त्याला हरवलं युद्धामध्ये आणि परत ते राज्य त्यांनी मिळवलं त्या राजाने. म्हणजे शिंदे राणे त्याला का मानतात त्याचं हे उत्तर याच्यामध्ये येतं की तो राजा पण तशाच पद्धतीचा आहे, तो पळपुटा राजा नाही आहे, तो अशा प्रकारचा राजा आहे, आक्रमक राजा आहे. म्हणून शिंदे राणेला देखील त्या राजावर तेवढाच अभिमान आहे. आणि तो राजा परत आपल्या राज्यावर बसतो. तयाचा पाईक परिवारू मागवता तयापासी आला. आता जे जे कोणी राजाचे जे पाईक परिवार आहे ते सगळे परत राजाकडे आलेले आहेत. आणि एकुदी तो सिंहासनी बैसला होता. तो राजा जो आहे तो असा सिंहासनावर बसलेला असताना एकाएकी त्याच्या लक्षात आलं आणि त्याने ऐसे पाहिले ऐसे पाहिले. त्यांनी डावीकडची सगळी रांग बघितली, उजवीकडची सगळी रांग बघितली, ऐसे पाहिले ऐसे पाहिले. मग त्याने म्हणितले, त्यांनी विचारलं सगळ्यांना, हंगा तुम्ही अवघे आले ते, तुम्ही सगळेच आलेले आहात, परंतु आमचे शिंदे राणे देखी जती ना. म्हणजे आमचे शिंदे राणे काही दिसून नाही राहिले कुठे, कुठेच बरं ते के असती. मग ते सांगती, बाकीचे सगळे सांगतात की ते कवणा ते ओळगती ना, म्हणजे ते कुणापुढेच गुलामी त्यांनी केली नाही किंवा कवणाच्या हाताळे हात नोडविती. एकी परीचा उद्यम मात्र कोणी आपल्या कुटुंबाचा निर्वाह करून असती. असं स्वतःचं स्वतः त्यांचं चाललंय, पण कुणाकडे ते नोकर म्हणून राहिले नाही, कुणाचे गुलाम झाले नाहीत. मग तो राव, आता हे राजाने सगळं त्यांची स्तुती ऐकल्यानंतर आणि मग राव काय करतो, त्यांच्यासाठी दांडी डोळी कार पाठवणी. दांडी म्हणजे पालखी, डोळी म्हणजे डोली, ते पाठवून काय करतो राजा, त्यांना बोलवण्यासाठी हे पालखी वगैरे हे सगळं पाठवतो आणि त्या पालखीमध्ये बसवून त्यांना आणायला लावतो. सगळे सैनिक वगैरे पाठवल्या जातात आणि आपण सर्व दळीसी सावमा ये. आणि आपण जेव्हा ते येतात तिकडून काही वाजत गाजत येत असतील आणि त्या वाद्याचा आवाजाने राजा देखील 4 पावलं पुढे गेलेला आहे. सर्व दळेसी, ते जे मुख्य जे अधिकारी आहेत त्यांच्या सोबत, त्यांच्यासह राजा एकटाच जात नाही, त्यांच्यासह राजा तिथे जातो. तया ते गाजत वाजत घेऊन ये, आणि त्यांना गाजत वाजत त्यांना घेऊन येतो. अर्ध राज्य देऊनी आपल्या समान करी. अर्ध राज्य देतो म्हणजे अर्ध जे काही राज्य आहे त्या अर्धा राज्याची देखरेख तुम्ही करायची. म्हणजे एवढा प्रामाणिक व्यक्ती कधी कोणी भेटेल का? आणि हे भेटले म्हणजे यांचा यथोचित सन्मान होणं तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणून तो राजा काय करतो की अर्ध्या राज्याचं अर्ध राज्य देऊन टाकतो असं नाही, अर्थात दृष्टांतामध्ये असंच दिसतं की अर्ध राज्य देऊन टाकतो आणि आपल्या समान करी म्हणजे त्यांना हे राजा करतो. तर असं नाही, तर अर्ध्या राज्याचं देखभाल तुम्ही करा, अर्ध्या राज्याचं मी, ह्या अर्थाने समानता आहे. निम्म राज्याची देखरेख मी बघतो, निम्म्या राज्याची देखरेख तुम्ही बघा, या अर्थानं ती समानता आहे. हा दृष्टांत या ठिकाणी सांगितला. त्याचा सिद्धांत सांगतात, तैसे अनुसरला पुरुष कवणा ते ओळगेना. तसा अनुसरलेला जो पुरुष आहे तर कवणा ते ओळगेना म्हणजे कुणाकडे तो लाचारी पत्करत नाही बरं का. जसं
मागण्याचे दोन प्रकार आहेत, एक भीक आहे आणि एक भिक्षा आहे. येतीचा साधक काय मागतो? भिक्षा मागतो, भीक ना मागत नाही. भीक कोण मागतं? ज्याच्याकडे लाचारी आहे, लाचार व्यक्ती जो आहे तो भीक मागतो, आणि ज्याच्याकडे आचार आहे तो काय मागतो? भिक्षा मागतो. हा फरक आहे भीक आणि भिक्षेमध्ये. आणि म्हणून येतीचा साधक भिक्षा जरी मागतो तो लाचार नाही आहे, तो आचार करतोय, ते पण देवानी सांगितले म्हणून तो भिक्षा मागतो. देवानी जर का सांगितलं असतं की भिक्षाही मागायची नाही, जेवायचं पण नाही, असं जर का आदेश देवानी काढला तर येतीचा साधक जेवणार सुद्धा नाही. म्हणजे इतकं परमेश्वराच्या आज्ञेवर पक्का आहे अनुसरलेला पुरुष. आणि म्हणून तर कवणा ते ओळगेना, परमेश्वरा लागी रंका व्हावे. जो रंक झालेला आहे, आपल्याला जर का त्यांच्या अंगावर मळकी वस्त्र दिसत असतील, पाटकी वस्त्र दिसत असतील, तर ती परमेश्वरासाठी म्हणून आहे. वांचून तो गडगंज श्रीमंत आहे तिकडे कर्मराटीमध्ये, पण दैवराटीमध्ये मात्र येऊन देवासाठी तो रंक झालेला आहे. म्हणजे लाचार झालेला नाही, हे त्याच्यातनं सांगायचंय. तो आचारवंत झालेला आहे. कवणा ते जय जय शब्दी बोलाविना, देवाशिवाय कुणाचाही जय जयकार करत नाही. देवाचा आणि देवाच्या साधकाचा तो जय जयकार करेल, पण उदरनिर्वाहासाठी म्हणून तो इतर कोणाचाही जय जयकार करेल, की कोणी भिक्षा देत नाही म्हणून त्यांची स्तुती करा, हे करा, ते करा, तुमचं भलं होईल वगैरे वगैरे काही नाही. आमचे स्वामी सांगतात, भिक्षा मागा, एक नगरांत करा नाही तर पात्रांत करा. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढा आहार एकदा आला की बस नगरांत करा नाही तर पात्रांत करा. आणि जर का पर्याप्त भिक्षा नाही मिळाली तर स्वामी सांगतात, शेवटील घरी का संभावनिकाच्या घरी मागा भिक्षा. आणि तिथे पण नाही मिळाली तर काय करायचं मग? स्वामी ना तर खुंट गिळी जे, मग गप्प बसा. कोणाकडे काही हातपाय कोणाच्या पडायचे नाहीत, काहीच नाही. म्हणजे कोणाची स्तुती पण करायची नाही, कोणाची निंदा देखील करायची नाही. अशा प्रकारचे कर्तृत्व अनुसरल्या पुरुषाचं आहे. जेवणासाठी भोजनासाठी कोणाच्याही जय जय शब्दे ते बोलाविना, एकी परीची क्षुधा निवृत्ती करुनी, देहाचा निर्वाह करणी असे. एकी परीची म्हणजे त्यांचा जो अधिकार आहे, ते अधिकाराच्या अनुरूप आहार शोधणी झालेली आहे. आणि क्षुधा निवृत्ती, जेवढे आहार शोधणीचा आहार प्राप्त झाला त्या आहारानिशी शमन, आपली जी क्षुधा निवृत्ती आहे ती क्षुधा निवृत्ती करायची, म्हणजे भुकेची निवृत्ती करायची. किंवा जेवढं अन्न पात्री पडिले भोजन कीजे, मग ते आहार जेवढा आहे तेवढं पण येईल किंवा त्याच्यापेक्षा कमी पण येईल किंवा येणार पण नाही. कधी कधी असं पण होतं बरं का, अन्न येत नाही पण त्याच्या अन्न तर देत नाहीत लोक, भिक्षा तर वाढत नाही, मात्र शिव्या मात्र देतात बरं का, अपशब्द बोलतात. ते सुद्धा भिक्षाच आहे. ते पण आपण घ्यायचं. ते जर का काही अपशब्द बोलत असतील तर आपण त्यांना अपशब्द बोलायचे नाहीत. ते जे काही बोलतील ते ऐकून घ्यायचं शांतपणे, आणि लक्षात घ्यायचं की आपणही कुठल्या तरी भिक्षा मागणाऱ्या कुठल्या तरी साधकांना आपण सुद्धा असंच काहीतरी बोललो असेल, म्हणून आता आपल्याला हा कर्मनाश आपला त्याच्यामध्ये होतो आहे. परमेश्वर साधकाची ओळख आहे की कुणाला उलट न बोलणे, अपशब्द न बोलणे, असदोत्तरे न देणे, ही आपली सात्विकता टिकून ठेवायची आपल्याला. कारण की हे सगळं कोणासाठी करतोय आपण? परमेश्वरा लागी. दुसरं तिसरं कोणी नाही. हे वस्त्र बदल केला कुणासाठी केला? लोक म्हणाले म्हणून केलं का? नाही, हे देवानी सांगितलं म्हणून, देवासाठी म्हणून केलेलं आहे. किंवा आम्ही आमचे नाव बदलून टाकलं, कर्मराटीतलं नाव नाही, आता इथलं दैवराटीतलं नाव आहे. कशासाठी? देवाच्या साठी. किंवा आमचा जो प्रवास चालू आहे तिकडचं ऐश्वर सोडून इकडे, हे कशासाठी आहे? न देवासाठी म्हणून, ईश्वरा लागी आहे. आणि म्हणून लक्ष कोण आहे? ईश्वर लक्ष आहे. मग त्यांनी दुसरी तिसरीकडे काही बघायचं नाही. वर्तेच्या दृष्टांतानुसार डावीकडे ना पाय, उजवीकडे ना पाय, सवेकडे ना पाय, आपल्याकडे ना पाय, ऐसा जरी जो करेल तयासीची वर्त साधे. आणि जर का इकडे तिकडे लक्ष दिलं तर तो खाली पडेल, हाडगुड नुरे. तशा पद्धतीने आत्ता आम्ही ईश्वर साधनेमध्ये निघालो की आमचे स्वामी सांगतात की 7-5चा सासूरवास्त होणार आहे मृत्यपतीच्यासाठी.
परंतु नित्यपती परमेश्वराला जर का तुम्ही शरण गेलं तर जगाचा सासुरवास होणार आहे. तर अशा वेळेला तिकडे लक्ष द्यायचं नाही. कोण काय म्हणतं, आम्हाला हे प्रश्न भरपूर येतात. बाबा आम्हाला ते हे म्हणतात, बाबा आम्हाला ते म्हणू द्या. त्यांचं म्हणणं काम आहे. आपल्याला कानाने चांगलं ऐकू येतं तर आपल्याला ते ऐकू येतं, पण ते कानापर्यंतच मर्यादित ठेवायचे, ते मनापर्यंत येऊ द्यायच्या नाही गोष्टी. आणि शास्त्र जे असेल ते मनामध्ये भरून ठेवायचं. अनंत सामायतेत अनेक न सामाय. जर का तुमच्या अंतकरणात शास्त्र सामावलेलं असेल, ईश्वर सामावलेले असतील, तर बाकीच्या गोष्टींसाठी जागा असेल का? आता जागा नसणार आता. आणि म्हणून ते शास्त्र हे करा तुम्ही, आणि त्या शास्त्राचं आचरण तुम्हाला मजबूत करतं. तुम्ही धर्मावर कधी दृढ व्हाल आणि धर्माशी कधी मजबूत कणखरपणे आचरण कराल, किंवा कोणी तुम्हाला धर्माविषयी काही जरी बोललं तरी तुम्हाला फरक नाही पडणार. कधी? जेव्हा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या शास्त्राचं आचरण कराल तेव्हा तुम्ही पक्के 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 व्हाल. है ना, असं ते बोलतात की सिमेंटवर पाणी जेवढंच तुम्ही माराल तेवढं ती भिंत पक्की 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 होते. तसं आचरणाचं योग जो आहे तो आपल्याला पुन्हा पुन्हा आला पाहिजे. आणि अशा पद्धतीने देहाचा निर्वाह करून असे, म्हणजे देहाचं जे काही उदरनिर्वाह देवानी जेवढं सांगितलं तेवढ्याच अन्नावर तो उदरनिर्वाह ते अनुसरलेले साधक करतात. मग परमेश्वर तयासी सन्निधान देती, आणि मग परमेश्वर बघतात की माझ्यासाठी एवढं आचरण यांनी केलेलं आहे. मग एक दिवशी परमेश्वर काय करतात, पुनःसंबंधी घेऊन जातात आणि पुनःसंबंधी त्यांना भेट देतात आणि सन्निधान देतात. ज्ञानरूपी सन्निधान तर मिळालेलंच आहे, पण प्रत्यक्ष ईश्वर अवताराचं सन्निधान पुनःसंबंधी प्राप्त होतं. अर्धशक्ती देऊनी आपल्या समान करते, म्हणजे परमेश्वर काय करतात, माया कृपा व्यतिरिक्त सगळंच त्या जीवाला देऊन टाकतात, परंतु त्या जीवाला मात्र त्याची काही आवश्यकता नाही. आता जे आपल्याला वाटतं ना, आपल्याकडे सामर्थ्य असलं पाहिजे, अधिकार असला पाहिजे, पण ज्यावेळी परमेश्वर सर्वाधिकार त्या जीवाला देतात, माया कृपा व्यतिरिक्त सगळी शक्ती दाना करीती, त्यावेळी मात्र त्या जीवाला ह्यापैकी कुठल्याच शक्त्या नको असतात. फक्त ईश्वर आणि त्यांच्या स्वरूपाची आनंदाची प्राप्ती एवढंच त्या जीवाला पाहिजे असतं. आणि आपण्या समान करीती, आपण्या समान करती म्हणजे ईश्वर नाही करत. ईश्वर कसे आहेत, निर्दोष आहेत. तशा प्रकारे विशेष ज्ञानापर्यंत त्या जीवाला निर्दोष करतात परमेश्वर, आणि निर्दोष जीवाच्या स्वरूपाला स्वस्वरूपामध्ये पावन करतात. येणे अर्थी समान आणि निर्दोषत्वाच्या अर्थाने समान, आणि जो आनंद आपण घेतात तो जीवाला देतात. येणे अर्थी पण समान परमेश्वर त्या जीवाला करतात. अशा पद्धतीने या ठिकाणी आजच्या सत्रामध्ये आपण 72 क्रमांकाचं शिंदे राण्याचा दृष्टांत आणि तत्संबंधित भट्टोबासांच्या जे काही रिद्धपूरला भट्टोबासांना पाठवलं आणि तिकडून परत बोलवलेलं आहे, ती उत्तरार्ध 65 क्रमांकाची लीळा आजच्या सत्रामध्ये आपण श्रवण चिंतन केलेली आहे. दंडवत